अतिविचार, अनावश्यक विचार, अति काळजी यातून कसं बाहेर यावं या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मित्र, प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो, आपण ते उपाय करत नाही. आणि उपाय करणं म्हणजे काय? उदाहरण सांगतो की सगळे प्रश्न सुटतात, पण काही प्रश्न सोडून द्यावे लागतात. आणि काही प्रश्न सोडून देणं हेच तो प्रश्न सोडवण्याचा मार्ग असतो. असा विचार आपण करायला. आपल्याला विचार करण्याला शिकवलं जात नाही. गाडी चालवायला शिकवलं जातं, पोहायला शिकवलं जातं, भाकरी करायला शिकवलं जातं, रांगोळी काढायला शिकवलं, पण विचार कसा करावा हे शिकवलं जात नाही. बऱ्याचदा तो कथेमध्ये, गीतांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये असतो, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. तर हे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मी तर म्हणेल की विचार कसा करावा याचंच प्रशिक्षण एखादा वर्ष विद्यार्थ्यांना असावा, आणि तो प्रत्येकाला कंपल्सरी असावा. विचार कसा करावा 1 वर्ष अभ्यास त्याचाच करायला लावायला पाहिजे, कारण हे प्रशिक्षण आहे. जसं हे लक्षात ठेवा, वाघ आहे, सिंह आहे, अनेक हिंस्त्र पशु आहेत, त्यांना प्रशिक्षित केलं जातं आणि ते म्हणाल तसं वागतात. बरोबर आहे? तसं हे मन नावाची गोष्ट आहे, याला प्रशिक्षण जर दिलं तर हे आपल्या मनासारखं होते. एका संतांनी म्हटलेलं आहे, मन केले तैसे होय, धावडिले तेथे जाये. हे संत आहेत एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज. तर यावर विश्वास ठेवा तुम्ही की मनाला प्रशिक्षण देता येते, आणि प्रशिक्षण दिल्यानंतर मन ताब्यात राहते. हे सुद्धा आता चालू आहे, ते मी प्रशिक्षणच द्यायला लागलो, मनालाच प्रशिक्षण द्यायला लागलो. पण हे प्रशिक्षण तुम्ही केलं पाहिजे ना, नीट ऐकलं पाहिजे. नीट ऐकून त्या गोष्टी जर प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये आणलात ना, तुम्हाला हा प्रॉब्लेमच राहणार नाही बऱ्याच प्रमाणात. तर एक लक्षात ठेवा, जर तुम्ही हे अतिविचार का येत आहेत बाबा, ह्या अतिविचारावर का येत आहेत पहिल्यांदा एकदा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची. मी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवण्यासाठी अशा वया असतात माझ्याकडे. मी दाखवतो, इथं बाजूला वया असतात. मला जे काय बोलायचं आहे ते मी लिहून ठेवतो. माझ्या डोक्यात जे जे विचार आले ना, ते आता उद्या काय बोलायचं, तर जे जे विचार सुचत राहतात मला, मी लिहित राहतो. पुन्हा सुचतात. कधी कधी मध्ये जर झोपेतून जाग आला तर तेव्हाही सुचतात, तेव्हाही मी उठतो आणि ते लिहून ठेवत असतो. आणि मग ते सगळं सिक्वेन्सनं लावून मग बोलत असतो. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला जे आता लक्षात राहतं का, आपल्याला कधी कधी विसरून जाते. इतका सुंदर विचार सुचतो, कधी कधी सुंदर उपाय सुचतो, आणि मग ते कसा लक्षात राहील बाबा, उद्या कसा लक्षात ठेवा तोपर्यंत, असं म्हणण्यामध्ये झोप येणार नाही ना मग तुम्हाला. लिहून ठेवा तेव्हाच्या तेव्हा. अतिशय उपकारक असतात ह्या बाबी. तर आता अतिविचार आणि उपाय या विषयावर बोलत असताना मी तुम्हाला सांगेल, पहिल्यांदा भूतकाळात घडून गेलेल्या कृती आणि उक्ती बद्दल जे तुम्ही विचार करत असाल, तर ते काय घटना घडली, तर आता काय उक्ती घडली, तर ते जास्त लिहित बसू नका. तर त्याच्यावर आत्ता काय उपाय आहे, आत्ता काय उपाय, काय फोकस कशावर करायला पाहिजे. विचार जर मनाला प्रशिक्षित करायचं असेल ना, मनाला एक सांगा की आत्ता कशावर विचार करायचा, आत्ता उपाय काय आहे, आत्ता काय मार्ग आहे. पहिल्यांदा आत्ता असं का घडलं, थोडा वेळ विचार कराच, परंतु आत्ता काय घडवायचं आहे, आत्ता काय करायचं आहे,
आता कोणते मार्ग आहेत त्या मार्गावर चर्चा करा, विचारमंथन करा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि सर्व अंती एकत्र बसून शांत मनानं निर्णय घ्या. लिहून घ्या, वाटल्यास निर्णय हा घेतला. सगळ्याच्या सह्या करा तुम्ही घरातले काय दोघं चौघं असाल ते सह्या करून. उद्या अजून त्यांनी मी तसं म्हणलोच नव्हतो, मला तसं म्हणायचंच नव्हतं, ते तुम्हीच निर्णय घेतला, त्यामुळं असं एकावरच सगळं ढकलून देऊन जगण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे ना, एकावरच ढकलून द्यायचं त्या घरातल्या. मग एक मुलगा असेल, मुलगी असेल, बाप असेल, माय असेल, कोणावर एकावर ढकलून देऊ नका. एकावर ढकलून देतात असं जर वाटत असेल तुमच्या व्यक्ती घरातल्यांना, तर तो माणूस अति काळजीनं मरून जाईल तो एका दिवशी. आणि मरून जाईल तो म्हणून तुम्हाला चिंता करत बसावं लागलं आतापासूनच. तसं करू नका. ती एकट्याची जबाबदारी नाही, संसार एकट्याचा नाही, हा व्यवहार एकट्याचा नाही आहे, हे टीमवर्क आहे. तुमचं तुम्ही बघा बाबा काय करायचं ते. मग तुमचं तुम्ही बघा बाबा काय करायचं ते म्हणलं की पुन्हा डोकं त्याच्यामध्ये असंच का, तसंच का, आणि हेच का, त्याच का, हे सगळे पुन्हा कशाला सुरू करता. मग एकदा त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली ना, निर्णय देऊन टाकला, मग आता ते जे काही फायदे तोटे होईल ते तिथं तरी शांत राहा. नाही तसंही जमणार, तसंही शांत राहायचं, फक्त चिंता करत राहायचं आणि बोलत राहायचं. कृती शून्य. कृती शून्य हा जो काही प्रकार आहे आणि ते नकारात्मकता हा जो काही प्रकार आहे तो याच्यातून अतिविचार येतात. म्हणून भूतकाळात घडून गेलेल्या कृती आणि उक्तीवर आता काय करायचं, भूतकाळ परत आणता येत नाही, पण आता काय करायचं. त्याचबरोबर अतिविचार येण्याचं कारण भविष्याची चिंता. आज पुढं काय घडते की रस्त्यानं जायचं प्रवासातून का ॲक्सिडेंट झाला तर, घेतलेल्या हे भाकरी मधातच खराब होऊन गेल्या तर, म्हणजे पैसे संपून गेले तर, तिथं पाऊस सुरू झाला तर, सगळं. मग काय ठीक आहे ना, जे त्याचे जितके म्हणून काय उपाय करता येत ना, ठीक आहे, असा विचार करा, करू नका असं नाही, रोज करू नका. ते एकदा आला ना विचार, बसा आणि त्याच्यावर हे उपाय. थंडी पडली तर स्वेटर घेऊन टाका सोबत, किंवा थंडीचा आनंद बी घ्या थोडा जर शक्य झालं तर. थंड प्रदेशात फिरायला चाललेत उन्हाळ्यामध्ये एक जण, मग तिथं थंडी असते आणि मग स्वेटर घ्या, ठीक आहे, घ्या स्वेटर घ्या, पण त्या थंडीचा आनंद घ्यायला चाललात ना, हे विसरू नका तुम्ही. तर दुसरी गोष्ट, भविष्याची जी चिंता ज्या कारणानं वाटते त्याच्यावर आता काय उपाय करता येतील याचाही शोध घ्या. मी फक्त एक आयुष्यात लक्षात ठेवा तुम्ही की उपाय हा शब्द तुमच्या तनामनावर जिथं जिथं करून ठेवता येईल ते तिथं ठेवा. उपाय लक्षात आलं. दुसरी गोष्ट, ज्या वर्तमानातील उपायावर लक्ष केंद्रित न करता पुढं जेव्हा उपाय तयार होतील तेव्हा मग काहीतरी पुढं आत्ता काय यावर लक्ष केंद्रित करणं मित्र अतिशय गरजेचं असते. पुढं म्हणू नका, पुढं नाही तर आत्ता काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. काही जणाला हे सगळं पटतं, पण आत्मविश्वासाचा अभाव असतो की निर्णय घ्यायला आत्मविश्वासच त्यांचं काम करत नाही. हे आत्मविश्वासाचा अभाव हे सुद्धा अतिविचाराचं एक कारण आहे. एकदा विचार घेतला, निर्णय घेतला, त्याच्यावर यश, आता स्थिर राहायला शिकवा. कारण सर्व काही मनासारखं घडायला पाहिजे होतं, घडावं, हा जो अवास्तववादी विचार आहे, अवास्तव अपेक्षा आहे, त्यातून थोडं बाहेर या. कोणाच्याच मनासारखं कधी घडत नाही.
काय म्हटलं, कोणाच्याच मनासारखं काही घडत नाही, सर्व काही मनासारखं घडावं वाटतं तसं काही घडत नाही, म्हणून अतिविचार येतात. पण जे घडते ते मनासारखं समजा. आता घडल्यावर त्याच्यावर काय उपाय करता येईल, किंवा आता तसं घडू नये यासाठी आता काय करता येईल, या उपायाचं शस्त्र सोबतच ठेवा जितकं शक्य आहे तेवढं. जसं योद्धा सोबत शस्त्र बाळगतो, मग योद्धा मरत नाही काय, मरतो ना, पण तो शस्त्र सोबत ठेवतो, अनेकदा आपली लढाई परतून लावतो. छत्रपती संभाजीराजांनी आपल्या जीवनात घडलेल्या लढाया जिंकल्या, नुकसान होऊ दिलं नाही फारसं, पण फसून त्यांना देशाच्या दुश्मनांनी संपवलं. असो, म्हणजे हे वाट्याला येतच. म्हणून शूरवीरांचे चरित्र तुम्ही जरा समजून घ्या, तर त्यांच्या तुलनेत तुमचं काहीच नाहीये. सतत बाहेर डोकावून बिनकामाचा विचार करणं सोडून द्या. सतत बाहेर डोकावायचं, याचं कसं, त्याचं कसं, त्याचं कसं, याचं कसं, यानं कुठं, त्यानं कुठं. अति विचार झाला ना. कारण या मेंदूला इतका विचार करण्यासाठी हा मेंदू दिलेला नाही. निसर्गाने निर्माण करत असताना मेंदू कशासाठी निर्माण केला आहे? अन्न शोधण्यासाठी, पाणी शोधण्यासाठी, आपलं सुरक्षित स्थळ एक शोधायला बुद्धी हवी, एवढं सर्वसाधारण सुरुवातीचं असं एक हेतू होतं. अन्न, वस्त्र, निवारा शोधणे. इतका अतिविचार, जी माणसं अतिविचार करतात ती माणसं घरात पैसे असू दे, बँकेत पैसे असू दे, खिशात पैसे असू दे, ते आनंदानं जगूच शकत नाही. आणि जी माणसं अतिशय मोजका विचार करतात, काम जास्त करतात, ती माणसं अतिशय समाधानानं झोपी जातात. काही जण कामच करणार, विचारच करत राहतात दिवस रात्र. काय करायला, विचार करायला, काय करायला, विचार करायला. बस विचार करा. आणि विचार करायला सुद्धा निगेटिव्ह विचार करणाऱ्याला बोलवतात. कोण जास्त निगेटिव्ह विचार करते त्याला बोलून घेतात. आपल्यासारखं त्याने आहे स्वभावाने विचार, निगेटिव्ह विचार करायला त्यानं पण आहे, घ्या बोलून. मित्र, प्रतिष्ठेचा विषय करू नका. कोणतीही गोष्ट प्रतिष्ठेचा विषय करायचा. आणि ह्या प्रतिष्ठेच्या मोहापायी माणसं अतिविचार करायला लागतात. आपलं इम्प्रेशन डाऊन होईल. एक पोरगा म्हणला, अरे तू मी वर्गामध्ये बऱ्याचदा कसं बोलावं याचं मार्गदर्शन करत असतो आणि थोडं बोलायला पण शिकवत असतो एक्स्ट्रा पिरियडमध्ये. तर तिथं त्याला सांगितलं, नाही सर म्हणला, चुकलं तर माझं इम्प्रेशन डाऊन होईल म्हणलं. मग म्हणलं, तुला इम्प्रेशन आहे म्हणून कोणी सांगितलं बापू? नाही मला वाटतं म्हणला. इम्प्रेशन दुबळ्याचं असत नाही बेटा. इम्प्रेशन प्रभावी माणसाचं असते. तो प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं शिकायला संधी मिळते ती शिक, तिथं तो प्रभाव निर्माण होऊ शकतो. तुझा प्रभाव निर्माण करण्यासाठी नाही, तर आपला जीवन व्यवहार सुरळीत करण्यासाठी जिथं जेव्हा जी गरज असते त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं असते. जीवन व्यवहारामध्ये जिथं आपलं काम पडते त्या कामासाठी आपण जास्तीत जास्त तयार होणं हा जीवन सुखकर करण्याचा मार्ग. याचा अर्थ आपण सगळं शिकू शकत नाही, ही मर्यादा आहे, लक्षात ठेवा. पण विचार कसा करायला शिकवता येते हे मात्र कराय. दुसरी गोष्ट, पर्यायाचं नियोजन नसणं. जर पर्यायाचं नियोजन असेल ना
तर अतिविचार येत नाहीत. जेव्हा माणूस अगतिक होतो, आता काहीच सुचत नाही, तेव्हा तो अतिविचार करतो. आता काय करणं शक्यच नाही, आता काही होत नाही बाबा. पण एक लक्षात ठेवा, अशाही अगतिक परिस्थितीतून माणसाने मार्ग काढलेलाच आहे. अशाही अगतिक परिस्थितीतून, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढलेलाच नाही. अपयश आले ना तुम्हाला, अपयशाचे यशात रूपांतर लाखो करोडो लोकांनी करून दाखवलेलं आहे. त्यासाठी रिपीट करून परीक्षेमध्ये यश मिळवणारे अनेक आहेत. पुरवणी परीक्षेमध्ये पास होणारे अनेक आहेत. पुन्हा परीक्षा देतात, त्याच्यामध्ये पास होतात, पुन्हा निवडणुकीमध्ये विजयी होतात. म्हणजे यावर लक्ष, तुम्ही अपयशाचे यशात रूपांतर करता येते यावर विश्वास ठेवा. आणि अनेकांनी तसं करून दाखवलेलं आहे. मोठ्या मोठ्या व्यक्तींचे तुम्ही बघा, त्यासाठी वाचायचं असतं. किती वेळेस त्यांनी पराभव स्वीकारला, किती वेळेस यश मिळवलं, एवढं जरी तपासलं तरी तुम्हाला म्हणजे अपयशाला काय पर्याय आहे? यश हा पर्याय आहे. मग यशावर लक्ष केंद्रित, यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल? अपयश ज्या कारणानं मिळाले, ते कारणं जितके कमी करता येतील तितके कमी करायचं. म्हणजे यशाचा स्तर जसा उंचावत जाते. लक्षात आलं? हा पर्याय. कोणी काही जरी टोचून बोलू दे, काय तर तिथं काय विचार करायचा? आता बोललं ते काय परत येते काय? तेव्हा एवढाच विचार करायचं, विंचू काही तुम्हाचा प्रेमानं मुका घेत नाही, विंचू तुम्हाला दंशच करते. तर तसं म्हणायचं, बाबा तो विंचू होता, दंश केला, निघून गेला, जाऊ दे, असा विचार करायचा. आणि पुन्हा उपाय काय करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. मान देणारी माणसं सुद्धा, अपमान करणारी माणसं सुद्धा मान देतात, आणि मान देणारी माणसं सुद्धा अपमान करतात. हे जीवनाचं वास्तव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. साथ देणारी माणसं देखील साथ सोडतात, आणि सोडून गेलेली माणसं सुद्धा परत तुमच्याकडे येतात. हे जीवनामध्ये खेळ आहे, नाटक आहे. याच्याकडे त्या पद्धतीनं बघा. लक्षात आलं? तर अशा पर्यायाचा उपयोग करा. आणि तर मी तुम्हाला एक सांगत होतो, अजून थोडंसं डिटेल सांगणार आहे की लिहून ठेवण्याची सवय ही अतिशय चांगली आहे सवय. मला त्याचा फायदा झाला, तुम्हाला होईल. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आज काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, त्याचं वेळापत्रक असलं पाहिजे. आठवड्यात काय करायचं, महिन्यात काय करायचं, सगळं तारखा, कॅलेंडर असलं पाहिजे. किमान एक घरामध्ये एक तरी किमान कॅलेंडर असलं पाहिजे. त्यामध्ये काही लिहून ठेवा. काही गोष्टी सगळ्यांसमोर लिहून ठेवायच्या नसतील तर ते तुमच्या वहीत लिहून ठेवा. वही मात्र छोटी घेऊ नका, एवढीशी. ते कुठेही हरवून जाईल. ते शोधण्यातच, ते कुठं गेली आताच विचार करत बसावं लागेल. त्यासाठी अशा मोठ्या वह्या घ्या, अशा मोठ्या थोड्या. ते कुठं जात नाही, ते त्याला उंदीर फिंदीर नेऊ शकत नाही. लक्षात आलं? मोठ्या वह्या घ्या, यापेक्षा मोठी वही घ्या, आणि त्याच्यावर दिनांक वाईज लिहून ठेवा. झालं? त्याचबरोबर हे जे सगळं लिहून ठेवलेलं आहे बऱ्याचदा, पण प्राधान्यक्रम बदलावा लागतो. कधी प्राधान्यक्रम बदलावा लागतो. तेव्हा ती लवचिकता तुमच्यात असायला पाहिजे. प्राधान्यक्रम बदलण्याची लवचिकता तुमच्यात असायला पाहिजे. ऐनवेळी काही चेंज. बघा, तुमचा अभ्यासाचा वेळ आहे, घरामध्ये कोणी एकदम चक्कर येऊन पडलं, ठीक आहे, त्यावेळी नाही माझा अभ्यास आहे, चक्कर येऊन पडलं, तेव्हा त्याला दवाखान्यात घेऊन जाणे, ह्याला वेळ देणं, तेव्हा प्राधान्यक्रम असतो.
नाहीतर सगळे रिलेशन खराब होऊन जातात, मग तुमचा सगळा गोंधळ होऊन जातो. तसं नाही. म्हणून प्राधान्यक्रम आपण जर देऊ शकलो नाही तर मित्र बरेच आयुष्यामध्ये गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. म्हणून प्राधान्यक्रम ठरवून कामं करायला शिका. त्याचबरोबर सर्वच काही मीच करते, सर्वच काही मीच करतो हे नका. काही कामं हे इतरांकडून करून घ्या. आणि काही तुमच्या जीवनासाठी अनावश्यक काही कामं असतील ज्याची केलं काय न केलं काय असे कामं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. त्यावेळी काय करणं बरं. एखाद्या वेळेस आता समजा तुमची तब्येत ठीक नाही, ऊन लागलेलं आहे, पण लग्नाला जाणं गरजेचं आहे. 2 दिवस उद्याच लग्न आहे समजा, आणि आता तुम्हाला अशा वेळी त्याचा मेसेज येतो किंवा फोन येतो, ते फोन घेणं टाळणं किंवा त्याचा मेसेजला उत्तर देणं टाळणं हे काही मार्ग नाही. तर त्यांना स्पष्ट आणि प्रामाणिकपणे जे काय वाटतं ते मेसेजवर लिहून टाका. अशी सिच्युएशन आहे. त्याला राग येईल क्षणभर, पण त्यांना तरी एवढं तरी म्हणेल किंवा त्यानं सांगितलं, वस्तुस्थिती सांगितलं. त्याचबरोबर जो व्यक्ती तुम्हाला बोललाय तो फार हायपर झाला असेल, तुम्ही येत नाही म्हणून, तर त्याच्या पर्याय मला इथून राहून काय मदत करता येईल का, काही तुम्हाला काही एखादी वस्तू त्यांना भेट द्यायची आहे तर ती कशी पाठवता येईल, ऑनलाईन पाठवता येईल का, कसं पाठवता येईल याचा विचार करा. तिथं दुसऱ्या व्यक्तीला काय अडचणी आहेत काय नाही चर्चा करा. सोबत राहा, संपर्कात राहा. थोडं घरी असूनही संपर्कात राहूनही त्याला मदत करता येईल तेवढं करा. म्हणजे ते लोक सांगतील, तू अरे मूर्खासारखा विचार करायला, तो तब्येत ठीक नसतानाही तुझ्यासोबत सातत्यानं संपर्कात होता, त्यानं हे सांगितलं, त्या दुसऱ्यांना समजून सांगितलं, त्याला कामाला लावलं, तो घरी रुसून बसला होता, पंक्तीला वाढायला येत नाही म्हणला, त्याला फोन लावला, त्याला आणलं, त्याला विचार, असे सगळे जर सांगितले तर मग त्याचाही डोक्यातला गैरसमज उद्या दूर होऊ शकतो. झाला काय न झाला काय हा विचार करू नका आता तुम्ही. तर तुम्हाला कर्तव्य म्हणून करा, म्हणजे तुमचं मन समाधान राहील. कर्तव्य म्हणून करून टाका. जेव्हा जे कर्तव्य करणं आवश्यक आहे तेव्हा ते कर्तव्य करून टाका, म्हणजे तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुमची क्षमता, तुमचं कौशल्य, तुमचं शहाणपण जितकं आहे त्यावेळी जे सुचलं, जे समजलं, आणि जी शक्ती होती, जे शहाणपण होतं, जे कौशल्य होतं, प्रामाणिकपणे मी हे काम केलेलं आहे असं तुमच्या अंतःकरणाला सांगा. तुम्हाला समाधान वाटतं. तुम्ही जर देव मानणार असाल तर देवाला सांगा, परमेश्वरा पहा, मी माझी क्षमता, माझं कौशल्य, माझं शहाणपण, मला जसं सुचलं, मला समजलं, मला त्या काळात जितकी बुद्धी होती तेवढ्याप्रमाणे मी ते केलं. तू बघ रे बाबा, तुला सहस्त्र डोळे आहेत आणि ते बघ. आणि तुमच्या मनाला साक्ष ठेवा. जो देव वगैरे मानत नाही ना त्याने तुमच्या मनाला साक्ष ठेवा. तुमच्या मनाला विचारा, तुम्ही तुमची क्षमता, तुमचं कौशल्य, तुमचं शहाणपण, तुम्हाला जे शक्य ते सहकार्य तुम्ही केले की नाही. केलं असेल तर शांत राहा, केलं नसेल तर करू शकलो नाही सॉरी म्हणून विषय तिथे थांबवा. तुमच्याकडून थांबवा, त्याच्याकडून थांबला नाही तर नाही. लक्षात. आणि अनावश्यक आणि होऊन गेलेल्या गोष्टीवर विचार करणं जे मी म्हटलं ना, त्यावर एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एक तुमचं लग्न झाले, तुमच्या घरी कोण कोण आलं होतं याची तुम्हाला मस्तपैकी बसून वाटल्यास यादी करा, फोटो बघा आणि त्यांना थँक्यूचे मेसेज पाठवा, आभार माना, बोला त्यांच्याशी, त्यांचं कौतुक करा, धन्यवाद मनापासून माना. कोण कोण आलं नव्हतं याला फोन करत बसू नका, त्याच्यासोबत वाद घालत बसू नका. तुमच्या लग्न केल्याचा सगळा आनंद जाईल आणि मग याने जे आले त्यांना बोलायचंही तुमचा मूड राहणार नाही. आधी यांना बोला, सगळ्यांना छान बोला, मस्त बोला, आभार माना, याच्यावर लक्ष केंद्रित करा. आता
फिरायला कसं जाईल याच्यावर फोकस करा, याच्यावर निर्णय घ्या. आणि कोणी आलं येऊ शकलो नाही सॉरी म्हणून जर मेसेज पाठव, सॉरी फुरी मला काही म्हणायचं नाही, असलं काही लिहू नका त्यांना. ओके ओके म्हणायचं, पुन्हा कधी या, पुन्हा काय, असे प्रसंग येतच राहतील. पुन्हा एखादं आता लग्नाला येणं शक्य नाही झालं तर आता माझ्या मुलाच्या बारशाला या, तेव्हा तरी वेळ काढा बरं. अशा पद्धतीनं ती वेळ मारून न्या पुढं आणि त्यालाही विषय थांबवायला सांगा. लक्षात आलं? म्हणजे तिथल्या तिथं विषय कसा मिटवावा. कधी कधी एखादा चुकून फोन येतो कोणाचा, तुमच्याच ओळखीचा पण असू शकतो, अनोळखीचा पण असू शकतो. एकाने मला एका दिवशी फोन केला, ते चुकून असं सॉरी 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 चुकून लागला सॉरी डिस्टर्ब केलं वगैरे असं बोलू लागला होता. मी त्याला म्हणलो, चुकून जरी लागला असला तरी चुकीच्या माणसाला लागला नाही. तोही हसायला लागला, मी हसलो आणि तो विषय तिथं थांबला. म्हणजे त्या प्रसंगी फार अति कसं काय केला असेल, काय डाव असेल, काय कसं काय आणि तू केला असतं हे तुझा कधी चुकून जाय ना काय. आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ही मनोवरती सोडा, म्हणजे अतिविचार थांबेल. निर्णय घेऊन टाकायचा सांगितलं होतं ना. आणि आता बघा एक गोष्ट सांगून हा विषय आज मी तुम्हाला पुढच्या विषयाबद्दल सूचना करणार आहे की आज आपण जे काही अतिविचार अतिकाळजी ज्याबद्दल जे गेलो ना, त्याचं एक शेवटचं उदाहरण देऊन मी थांबणार आहे आज. मग पुढच्या भागामध्ये आपण मग पुढचा विषय घेणार आहोत. मग त्या द्विधावस्था असेल, अनिश्चितता असेल आणि अन्य गोष्टी ज्या आहेत, गाढ झोपेचा अभाव असेल, यावर काय करता येईल याच्यावर आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर फायदा कसा होतो बघा. एकाच्या घरी चोरी झाली. चोरी झाल्यानंतर त्या घरामधले व्यक्ती आधी रडायला लागले, चिडायला लागले, संताप करायला लागले. एक मात्र व्यक्ती ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी शांततेनं उठला, एक कागद घेतला, अर्ज केला, पोलीस स्टेशनला नेऊन दिला. आल्यानंतर छानपैकी आंघोळ वगैरे केला. घरी काही जेवायला केलं नव्हतं. बाजूच्या जिथं काकू माय म्हणला गेला. मग तिथे म्हणले, बाबा आता कशा वेळी तर म्हणतात जेवण करा. बरं जेवतो म्हणला. मस्तपैकी जेवला. जाऊन दुकान होतं त्याच्या घरी, दुकानावर मस्तपैकी बसला आणि ग्राहक करत राहू लागला. 1-2 दिवस चालूच होतं. इकडी घरीमध्ये लाता बोगायला, माय चोरी झाली, एवढी चोरी झाली, गंगूबाई ये, शामूबाई ये, अनेक बायांचे नावं मी काही सांगणार नाही तुम्हाला, पण ते येऊ लागल्या बघायला. मग त्याच्या जेवणाची व्यवस्था करणं, त्यांना काही जण आता तालीम आहे, पहिल्यांदा तालीम आहे, चोरीच करणं. मग काही जण जास्तच अतिविचार करून न जेवण्यामुळं चक्रा येणं, त्यांना काही जण दवाखान्यात नेणं, असा सगळा गोंधळ चालू होता. हा मात्र त्याच्या घरातला एक जो मेंबर होता, व्यक्ती होता, तो त्याचं काही विचार करायचा नाही. शांतरा म्हणायचा, एवढंच सांगायचं आणि आपलं काम करायचं, यायचं, शांतपणे जेवून जे केलेलं असायचं ते खाऊन झोपायचं. एका दिवशी त्यातला एक जण म्हणाला घरातला, या गाढवाला काहीतरी चिंता आहे का? काय रामायण चालू आहे घरामध्ये, किती लोक बघायला आलेत, कसली चर्चा चालू आहे, याला काही देणं घेणं नाही. उठलं की निघालाय बाहेर, काही चेहऱ्यावर ताण नाही, तणाव नाही, टेन्शन घेण्याला, काय घेण्याला, याला काय झालेलं बरं झालंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यानं सांगितलं, चोरानं 1 लाख नेलं समजा म्हणला, तर तुम्ही एवढा विचार करून, बिमार पडून, हे सोयरे धैर्यावर खर्च करून, सगळेजण काम थांबून पुन्हा 1 लाखाचा खर्च केलात म्हणला. चोराने 1 लाख नेला म्हणला, तुम्ही 1 लाख चोरी करून टाकलात म्हणला स्वतःच्या हाताला.
आणि मी हे दुकान चालवल्यामुळं तरी घरातलं सगळं सामान आणून देऊ शकलो आणि तिथलं दुकानही आपलं बंद झालं नाही. मग त्यामुळे बाजूच्या दुकानला लोक गेले नाहीत. त्यामुळे व्यवस्थित आपला व्यवहार सुरू झाला. दुकानही बंद पडलं नाही. म्हणलं दुकान चालू आहे. म्हणजे त्याने घेतलेल्या उपायावर लक्ष केंद्रित केलं. जे आता पुन्हा काय करता येईल याच्यावर तो विचार करत होता. कुठले दार जरा खुळखुळे झाले होते, ते दार कसे स्ट्रॉंग करता येईल याचा त्याने विचार करून तसंही सुताराला सांगितलेलं होतं त्याने. म्हणजे काय करता येईल या उपायात. तर आयुष्यात या सर्व माझ्या या बोलण्याकडून घडून गेलेलं सोडून द्या. आता काय करता येईल ते पहा. एवढंच या निमित्तानं आपल्याला संदेश आहे. धन्यवाद.